गुड मॉर्निंग स्टुडंट. SY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर 4 सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग सेकंड टॉपिक होल्डिंग कंपनी अकाउंट. या होल्डिंग कंपनी अकाउंट मधील 5वा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन आज आपण पाहतोय. आधी प्रॉब्लेम समजावून घ्या. फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ X लिमिटेड अँड Y लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. X आणि Y अशा दोन कंपन्यांचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे 31 मार्च 2020 चं. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला कॅपिटल आहे एक्स लिमिटेडचं 2 लाख आणि वाय लिमिटेडचं 50,000. त्यानंतर जनरल रिझर्व्हचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, कारण तारीख आहे 1/4/2019 म्हणजे हा ओपनिंग बॅलन्स आहे, तो आहे 30,000 आणि 10,000. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचा पण 1 एप्रिल 2019 चा बॅलन्स दिलेला आहे, म्हणजे हा देखील ओपनिंग बॅलन्स आहे 60,000 आणि 30,000. त्यानंतर प्रॉफिट फॉर द इयर म्हणजे वर्षभरामध्ये कंपनीला जो प्रॉफिट झालेला आहे तो एक्स लिमिटेडला 40,000 आणि वाय लिमिटेडला 10,000. तर ह्या तीन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कॅपिटल प्रॉफिट आणि रेव्हेन्यू प्रॉफिट कॅल्क्युलेट करताना आवश्यक आहेत. मग कुणी कुणाचे किती शेअर्स घेतले हे ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेले. ऍडजस्टमेंट पहा. एक्स लिमिटेड अक्वायर 80% ऑफ शेअर इन वाय लिमिटेड ऑन 1 ऑक्टोबर 2019. एक्स लिमिटेडने वाय लिमिटेडचे 80% शेअर्स अक्वायर केले. केव्हा अक्वायर केले तर 1 ऑक्टोबर 2019 ला. त्यानंतर आणखी काय ऍडजस्टमेंट सांगितली तर इन्क्लुडेड इन ऍसेट्स ऑफ एक्स लिमिटेड. एक्स लिमिटेडच्या ज्या ऍसेट्स आहेत त्या ऍसेट मध्ये काय आहे तर 30,000चं लोन आहे टू वाय लिमिटेड शोन ऍज क्रेडिटर ऑफ वाय लिमिटेड. मग ऍसेट मध्ये जे 30,000चं लोन आहे तर ते आपण सन्ड्री ऍसेट नावाचं एकच आयटम आहे ऍसेट साइडला, त्यातून आपण 30,000 रुपयाचे इंटर कंपनी ओइंग्स म्हणून 30,000 रुपयाचं लोन मायनस करणार आणि ते लायबिलिटी साइडला काय म्हणून दाखवलेले तर क्रेडिटर्स म्हणून दाखवलेले. मग क्रेडिटर्स मधून देखील आपण 30,000 रुपये इंटर कंपनी ओइंगचे वजा करणार. त्यानंतर आणखी एक ऍडजस्टमेंट आहे. सन्ड्री ऍसेट ऑफ वाय लिमिटेड इन्क्लूड फर्निचर अँड फिटिंग्स ऑफ ₹40,000. सन्ड्री ऍसेट मध्ये वाय लिमिटेडच्या फर्निचर अँड फिटिंग नावाची एक ऍसेट आहे जिची किंमत आहे 40,000 टू बी रिव्हॅल्यूड ऍट ₹55,000 being over depreciated on 1/10/2019. फर्निचर अँड फिटिंग नावाची जी ऍसेट आहे ती 40,000 रुपयाला दाखवलेली आहे, परंतु त्याचं रिव्हॅल्युएशन हे 55,000ला झालेले आहे. मग ती ओव्हर डेप्रिसिएशन झालेले, म्हणजे याचा अर्थ 15,000 रुपये कमी दाखवलेले त्या ऍसेटची, जास्त डेप्रिसिएशन दाखवलं आणि 40,000 रुपये किंमत दाखवली, पण ऍक्च्युली ती ऍसेट कितीची आहे तर 55,000ची. म्हणजे याचा असा अर्थ काय तर 15,000 रुपये आपल्याला जेव्हा आपण कॅपिटल प्रॉफिट काढू तेव्हा ऍड करावे लागतील. 15,000 कसे आलेत तर 40,000 रुपये ऍसेटची व्हॅल्यू सांगितली, किती 40,000 दाखवलेली सन्ड्री ऍसेट मध्ये, परंतु तिची ऍक्च्युअल व्हॅल्यू किती होती 55,000 होती. म्हणजे 40 आणि 55 यातला जो फरक आहे 15,000चा ते ओव्हर डेप्रिसिएशन झालेले, म्हणून कॅपिटल प्रॉफिट काढताना आपण ऍड करून घेणार जे ओव्हर डेप्रिसिएशन आहे ते. जर नुसतं डेप्रिसिएशन असा शब्द असता तर आपण ते लेस केलं असतं, परंतु हे जास्त डेप्रिसिएशन चार्ज केलेले म्हणून ते आपण ऍड करणार आहे 15,000 रुपये. आणि आणखी एक इफेक्ट कुठे द्यायचा त्याचा तर सन्ड्री ऍसेट ज्या वेळेला आपण बॅलन्स शीटला घेऊ त्यावेळेला 15,000 रुपये ओव्हर डेप्रिसिएशन जे झालेले ते ऍड करून घेणार आपण सन्ड्री ऍसेट मध्ये. मग एक्स्ट्रा मध्ये दोन ऍडजस्टमेंट आहे, एक इंटर कंपनी ओइंगची आहे आणि एक सन्ड्री ऍसेट मध्ये फर्निचर अँड फिटिंग्स नावाचा जो आयटम आहे तो 40,000चा आहे, परंतु त्याचं ओव्हर डेप्रिसिएशन होऊन तो 55,000 रुपये आहे झालेला रिव्हॅल्यूड फिगर, तर 15,000 रुपये ते आपण ऍड करणार आहोत. मग आता कुणी कुणाचे किती शेअर्स घेतले त्यावरून आपण आपलं पहिलं कॅल्क्युलेशन करत असतो. तर मग पहिलं कॅल्क्युलेशन घ्या, वर्किंग नोट वरती नाव द्या. पहिलं कॅल्क्युलेशन एक्स लिमिटेड वरती एकदा लिहून टाका कोणी कुणाचे किती शेअर्स केव्हा घेतले. एक्स लिमिटेड अक्वायर 80% शेअर्स ऑफ वाय लिमिटेड ऑन 1 ऑक्टोबर 2019. एक्स लिमिटेड अक्वायर 80% शेअर्स ऑफ वाय लिमिटेड ऑन 1 ऑक्टोबर 2019. पहिलं कॅल्क्युलेशन करतोय आपण. एक्स लिमिटेडचा वाय लिमिटेड मधला शेअर. पहिल्या कॅल्क्युलेशनला नाव द्या कॅल्क्युलेशन ऑफ
एक्स लिमिटेड शेअर इन वाय लिमिटेड, त्याचा फॉर्म्युला ठरलेला आहे. फॉर्म्युला लिहा. शेअर्स अक्वायर बाय एक्स लिमिटेड अपॉन शेअर्स इश्यू बाय वाय लिमिटेड. शेअर्स अक्वायर बाय एक्स लिमिटेड अपॉन शेअर्स इश्यू बाय वाय लिमिटेड. फॉर्म्युल्यामध्ये किमती टाका. आता बॅलन्स शीट पहा. बॅलन्स शीटला जे कॅपिटल दिलेलं आहे ते कॅपिटल आहे, परंतु एक शेअर किती रुपयाचं आहे ते सांगितलेलं नाहीये. मग एक शेअर किती रुपयाचं आहे ते सांगितलेलं नाहीये, तर मग आपण 80% कॅल्क्युलेट कसं करणार? तर डायरेक्ट जे कॅपिटल आहे तुमचं ते डायरेक्ट कॅपिटल घ्यायचं आणि डायरेक्ट कॅपिटलच्या 80% कॅल्क्युलेट करायचं. मग वायचं कॅपिटल किती आहे? 50,000. 50,000च्या 80% म्हणजे किती येतील? 40,000. मग आपण डायरेक्ट जी कॅपिटलची अमाऊंट आहे ती घेणार आहोत. इतर प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलं होतं, तर एक शेअर किती रुपयाचा आहे त्याने कॅपिटलला भाग देऊन मग शेअरची संख्या काढली होती, परंतु इथे एक शेअर कितीचा आहे ते दिलेलं नाहीये, म्हणून आपण घेताना पूर्ण कॅपिटल घेणार आणि त्याच्या 80% अमाऊंट घेणार. म्हणून कॅल्क्युलेशन मध्ये घ्या. 50,000चे 80% 40,000 येतात, म्हणून 40,000 छेद 50,000. 0 0 कॅन्सल करून शेअर आला 4/5, म्हणजे प्रॉफिटचे आपण 5 भाग करणार, त्यापैकी 4 भाग हे होल्डिंग कंपनीचे असणार. इथे आपलं पहिलं कॅल्क्युलेशन कंप्लीट झालं, कॅल्क्युलेशन ऑफ एक्स लिमिटेड शेअर इन वाय लिमिटेड. त्यानंतर सेकंड कॅल्क्युलेशन आपण कॅपिटल प्रॉफिटचं करत असतो. तर बॅलन्स शीटला बघा, जनरल रिझर्व्ह दिलेला आहे 10,000 रुपये वायच्या कॉलमला, त्याला तारीख आहे 1/4/2019. प्रॉफिट अँड लॉसला पण तारीख आहे 1/4/19. म्हणजे हा 10,000 रुपये जनरल रिझर्व्हचा बॅलन्स आणि प्रॉफिट अँड लॉसचा 30,000 रुपये बॅलन्स, हे दोन्ही पण ओपनिंग बॅलन्स आहे. आणि आपल्याला माहिती आहे की ओपनिंग बॅलन्सेस नेहमी कॅपिटल प्रॉफिटला येतात, म्हणजे ह्या पूर्ण अमाऊंट दोन्ही पण आपल्याला कॅपिटल प्रॉफिटला घ्याव्या लागतील. त्यानंतर प्रॉफिट फॉर द इयर 10,000 दिलेला आहे, म्हणजे वर्षभरामध्ये प्रॉफिट किती झालेला आहे तर 10,000. त्यातला किती घ्यायचा तर ज्या दिवशी शेअर्स घेतले तिथपर्यंतचा. मग शेअर्स कधी घेतलेत तर 1 ऑक्टोबर 2019ला. मग वर्ष सुरू कधी झालं होतं? 1 एप्रिलला. 1 एप्रिल पासून 1 ऑक्टोबर पर्यंत मंथ काउंट करा. 6 मंथ होतात. 6 महिन्यांचा प्रॉफिट घ्यावा लागेल. टोटल प्रॉफिट वर्षाचा 10,000 आहे, मग 6 महिन्यांचं किती येईल तर त्याच्या निम्मा 50% म्हणजे 5,000 येईल. म्हणून प्रॉफिट फॉर द इयर मधले 5,000 आपण घेणार आणि जे ओव्हर डेप्रिसिएशन झालेलं आहे ते ऍड करणार आहोत आपण. तर बघा, ओव्हर डेप्रिसिएशन जे आहे 15,000 रुपये ते देखील ऍड करायचंय. मग सेकंड वर्किंग नोट घ्या, कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट किंवा स्टेटमेंट ऑफ कॅपिटल प्रॉफिट. त्यासाठी जनरल रिझर्व्ह घ्या अगोदर 10,000, जो बॅलन्स शीटला आपल्याला दिलेला आहे तो पूर्ण अमाऊंट घेतोय आपण. जनरल रिझर्व्ह 10,000 ऍड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कंसात तारीख टाकली तरी चालेल. जनरल रिझर्व्ह 1/4/2019 10,000 रुपये ऍड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1/4/19 30,000 रुपये, म्हणजे दोन्हींची ओपनिंग बॅलन्सची पूर्ण अमाऊंट घेतली आपण. ऍड प्रॉफिट फॉर द इयर, प्रॉफिट फॉर द इयर मात्र किती घेणार आहे आपण 50%, निम्मा 10,000 होता त्यातला 50% म्हणजे 5,000. ऍड ओव्हर डेप्रिसिएशन ऑफ फर्निचर अँड फिटिंग 15,000. ऍड ओव्हर डेप्रिसिएशन ऑफ फर्निचर अँड फिटिंग 15,000. सर्वांची बेरीज करा. 10,000 प्लस 30,000 प्लस 5,000 प्लस 15,000, बेरीज येते 60,000. मग आपला कॅपिटल प्रॉफिट आलेला आहे 60,000. आता हा 2 कंपन्यांमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा. 4/5 भाग म्हणजे प्रॉफिटचे 5 भाग करायचे. 4 भाग होल्डिंग कंपनीला आणि 1 भाग मायनॉरिटी कंपनीला द्यायचा. मग कॅपिटल प्रॉफिट 60,000 आहे, त्याला 5 ने भाग दिल्यानंतर 12,000चा 1 भाग येतोय. 1 भाग वाय लिमिटेडला म्हणजेच मायनॉरिटी कंपनीला 12,000 आणि 4 भाग होल्डिंग कंपनीला म्हणजे एक्स लिमिटेडला 48,000. याप्रमाणे आपण आपली सेकंड नोट कंप्लीट केलेली आहे कॅपिटल प्रॉफिटची. त्यानंतर थर्ड नोट जी आहे रेव्हेन्यू प्रॉफिटची,
ती इझी आहे, कारण एकदा कॅपिटल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला की जो शिल्लक राहतो तो सर्व रेव्हेन्यू प्रॉफिट असतो. मग रेव्हेन्यू प्रॉफिट कॅल्क्युलेट करा. रेव्हेन्यू प्रॉफिट कॅल्क्युलेशन साठी नोट घ्या, नोट नंबर 3, कॅल्क्युलेशन ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ रेव्हेन्यू प्रॉफिट. आता रेव्हेन्यू प्रॉफिट मध्ये कोणता येणार? जो प्रॉफिट फॉर द इयरचा शिल्लक आहे 5,000 रुपये तेवढाच येणार. मग रेव्हेन्यू प्रॉफिट मध्ये घ्या, प्रॉफिट फॉर द इयर 5,000, टोटल तेवढीच येणार आहे रेव्हेन्यू प्रॉफिट ₹5,000. हा दोघांमध्ये वाटा. रेव्हेन्यू प्रॉफिट 5,000 रुपये एक्स लिमिटेड आणि वाय लिमिटेड. एक्स ला 4/5 भाग आणि वाय ला 1/5 भाग. म्हणजे 5,000ला 5 ने भाग द्यायचा, एक भागाला 1,000 रुपयाचा, मग वाय ला 1,000 रुपये आणि एक्स ला 4 भाग म्हणजे 1,000 गुणिले 4 म्हणजे 4,000 रुपये. एकदा कॅपिटल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला की जो शिल्लक राहिलेला असतो तो रेव्हेन्यू प्रॉफिट असतो. मग रेव्हेन्यू प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट केला. त्यानंतर चौथी वर्किंग नोट, मायनॉरिटी इंटरेस्ट. मायनॉरिटी इंटरेस्ट काढण्यासाठी फॉर्म्युला ठरलेला आहे. जेवढे शेअर्स मायनॉरिटीकडे शिल्लक आहेत त्याची फेस व्हॅल्यू घ्यायची, त्यामध्ये मायनॉरिटीचा कॅपिटल प्रॉफिट मधला हिस्सा आणि रेव्हेन्यू प्रॉफिट मधला हिस्सा ऍड करायचा. तर मग त्यासाठी पहिलं कॅल्क्युलेशन पहा. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये आपण डायरेक्ट पूर्ण कॅपिटल घेतलं होतं कॅल्क्युलेशनला, कारण की कॅपिटल 50,000 होतं. 50,000 रुपये कॅपिटल पैकी 40,000 रुपयांचं कॅपिटल हे होल्डिंग कंपनीने घेतलं. मग शिल्लक किती रुपयांचं राहिलं? 10,000चं. म्हणून फेस व्हॅल्यू ऑफ शेअर हेल्ड बाय मायनॉरिटी 10,000 रुपये येतील. ऍड कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट मधला मायनॉरिटीचा हिस्सा म्हणजे वायचा हिस्सा तो आहे 12,000 रुपये. मग 12,000 ऍड करा. आणि ऍड रेव्हेन्यू प्रॉफिट. रेव्हेन्यू प्रॉफिट मधला मायनॉरिटीचा हिस्सा तो आहे 1,000 रुपये, तो ऍड करा. ऍड रेव्हेन्यू प्रॉफिट 1,000. तिन्हींची बेरीज करा. बेरीज येते 23,000. मग मायनॉरिटी इंटरेस्ट आलेला आहे 23,000. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं कॅल्क्युलेशन करत असताना आपण ज्या फिगर्स म्हणजे अमाऊंट घेतो त्या सर्व अमाऊंट ह्या मायनॉरिटी कंपनीच्या असतात. आणि तिथून पुढे जे कॅल्क्युलेशन करतो आपण गुडविलचं, प्रॉफिट अँड लॉसचं किंवा अनरिअलाइज प्रॉफिटचं, तर त्यासाठी ज्या अमाऊंट आहेत त्या असतात होल्डिंग कंपनीच्या. आता गुडविलसाठी आपण अमाऊंट घेणार आहोत होल्डिंग कंपनीच्या म्हणजे एक्सच्या. मग पुढचं कॅल्क्युलेशन घ्या, 5वं, स्टेटमेंट ऑफ गुडविल. स्टेटमेंट ऑफ गुडविलचा पण फॉर्म्युला ठरलेला आहे आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये स्टॉकवर ऍडजस्टमेंट नसल्याने अनरिअलाइज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा नाहीये. मग स्टेटमेंट ऑफ गुडविल त्याचा फॉर्म्युला लिहा. कॉस्ट प्राइस ऑफ शेअर हेल्ड बाय एक्स लिमिटेड. ही कुठे पाहायची? तर बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स किंवा शेअर्स इन वाय लिमिटेड नावाचा आयटम आहे. एक्सच्या कॉलमला 2,30,000 तीच कॉस्ट प्राइस आहे. मग घ्या कॉस्ट प्राइस 2,30,000 लेस फेस व्हॅल्यू. त्यांनी जेवढे शेअर्स घेतले त्याची फेस व्हॅल्यू लेस करायची. मग त्यांनी किती शेअर्स घेतले तर किती रुपयांचे घेतले ते आपल्याला माहितीये. 40,000 रुपयांचे घेतले. 80% घेतले. एकूण कॅपिटल 50,000 होतं, त्यातलं 80% कॅपिटल घेतलं म्हणजे 40,000. म्हणून लेस फेस व्हॅल्यू 40,000 लेस कॅपिटल प्रॉफिट. कॅपिटल प्रॉफिट मधला होल्डिंग कंपनीचा हिस्सा. मग कॅपिटल प्रॉफिट मध्ये होल्डिंग कंपनीचा हिस्सा किती आहे? 48,000. म्हणून 48,000 रुपये लेस करा. 2,30,000तून 40,000 आणि 48,000 म्हणजे एकूण 88,000 रुपये वजा करा. गुडविल आलेला आहे 1,42,000. 5वी वर्किंग नोट कंप्लीट झालेली आहे. आता लास्ट 6वी वर्किंग नोट, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. यासाठी आपल्याला बॅलन्स शीटचा प्रॉफिट अँड लॉसची अमाऊंट घ्यायची होल्डिंग कंपनीची. मग प्रॉफिट अँड लॉसचा ओपनिंग बॅलन्स आहे 60,000, प्रॉफिट फॉर द इयर आहे 40,000 आणि वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट केलेला रेव्हेन्यू प्रॉफिट मधला एक्स लिमिटेडचा हिस्सा आहे 4,000. या सर्वांची बेरीज करायची आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इथे तुम्ही कंसात तारीख टाकू शकता. 1/4/2019 60,000. ऍड प्रॉफिट फॉर द इयर 40,000. ऍड रेव्हेन्यू प्रॉफिट 4,000. सर्वांची बेरीज आलेली आहे 1,04,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आलेला आहे 1,04,000. याप्रमाणे आपण आधी सर्व वर्किंग नोट कंप्लीट केल्या. फर्स्ट नोट एक्सचा वाय मधला शेअर काढला.
त्यानंतर कॅपिटल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, त्यानंतर रेव्हेन्यू प्रॉफिट कॅल्क्युलेट केला, त्यानंतर मायनॉरिटी इंटरेस्ट, देन गुडविल, अँड लास्ट वन इज स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉस. आता बॅलन्स शीट तयार करायचंय. वरती नाव द्या, कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट ऑफ एक्स लिमिटेड अँड इट्स सबसिडरी वाय लिमिटेड. तारीख टाका ॲज ऑन 31st March 2020. बॅलन्स शीट साठी कॉलम आखा, इनर आउटर कॉलम करायचे. लायबिलिटी अमाऊंट रुपीज, ऍसेट अमाऊंट रुपीज. आता बॅलन्स शीट तयार करताना जसं प्रॉब्लेमचं बॅलन्स शीट आहे सेम तसं सोल्युशनचं बॅलन्स शीट आपण तयार करणार आहोत. फक्त बॅलन्स शीट तयार करत असताना ज्या ऍडजस्टमेंट्स आहेत त्या ऍडजस्टमेंट घ्यायच्या आहे. कॅपिटल, प्रॉफिट अँड लॉस वर्किंग नोट मधला घ्यायचा आहे. त्यानंतर रिझर्व आणि कॅपिटल, प्रॉफिट अँड लॉस या सर्व किमती आपण होल्डिंग कंपनीच्या घेतो. मायनॉरिटी कंपनीचं फक्त मायनॉरिटी इंटरेस्ट आपण घेणार आहोत. मग बॅलन्स शीट आपण आपल्या प्रॉब्लेमच्या बॅलन्स शीट प्रमाणे तयार करायला सुरुवात करूयात. बघा प्रॉब्लेमचं बॅलन्स शीट. शेअर कॅपिटल एक्स लिमिटेडच्या कॉलमला आहे 2 लाख, म्हणून शेअर कॅपिटल घ्या डायरेक्ट आउटर कॉलमला 2 लाख. आपण लायबिलिटी साइड तयार करतोय अगोदर. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस वर्किंग नोट मध्ये आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 1,04,000. प्रॉफिट अँड लॉस घ्या 1,04,000. त्यानंतर बॅलन्स शीटला जनरल रिझर्व दिलेला आहे, तो होल्डिंगचा घ्यायचा 30,000 रुपये. जनरल रिझर्व तारीख टाकली तरी चालेल. फक्त होल्डिंग कंपनीचा घ्या 1/4/19 30,000. त्यानंतर वर्किंग नोट मधून मायनॉरिटी इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलेला आहे ते घ्या 23,000. मायनॉरिटी इंटरेस्ट 23,000. त्यानंतर आहेत सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स दोन्ही कंपन्यांचे घ्यायचे आहेत, परंतु त्यावर ऍडजस्टमेंट आहे. 30,000 रुपयाचं जे लोन आहे सन्ड्री ऍसेट मध्ये ते कुठे आहे लायबिलिटी साइडला, तर क्रेडिटर्स मध्ये इन्क्लूड आहे. म्हणून क्रेडिटर्स मधून इंटर कंपनी ओइंगचे 30,000 वजा करायचे. म्हणून सन्ड्री क्रेडिटर्स एक्स लिमिटेड इनर कॉलमला 1 लाख, वाय लिमिटेड इनर कॉलमला 30,000. दोन्हींची बेरीज करा 1,30,000 आणि त्यातून लेस इंटर कंपनी ओइंग्स 30,000 वजा करा, आउटरला 1 लाख. लायबिलिटी साइड कंप्लीट झाली. कॅपिटल आपण होल्डिंगचं घेतलं, रिझर्व होल्डिंगचा घेतला, प्रॉफिट अँड लॉस वर्किंग नोट मध्ये कॅल्क्युलेट केलेला घेतला, मायनॉरिटी इंटरेस्ट वर्किंग नोट मध्ये जे कॅल्क्युलेट केलं होतं ते घेतलं, आणि त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्सवर इंटर कंपनीची ओइंगची ऍडजस्टमेंट केली. आता ऍसेट साइड. ऍसेट साइडला फर्स्ट गुडविल घ्यायचंय. गुडविल कॅल्क्युलेट केले आपण 1,42,000. त्यानंतर सन्ड्री ऍसेट वर 2 ऍडजस्टमेंट आहे, एक इंटर कंपनी ओइंगची आणि एक ओव्हर डेप्रिसिएशन जे आहे ते ऍड करावं लागेल. मग सन्ड्री ऍसेट आधी एक्स लिमिटेडच्या घ्या बॅलन्स शीटला दिलेली 1,80,000 आणि वायची पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये घ्या कारण त्यावर कॅल्क्युलेशन आहे. एक्स लिमिटेडची इनर कॉलमला घेतली, वाय लिमिटेडची पर्टिक्युलर मध्ये घेतली 1,20,000. त्यामध्ये 15,000 रुपयाचं ओव्हर डेप्रिसिएशन ऍड केलं. ऍड करून इनर कॉलमला आले 1,35,000. मग 1,80,000 आणि 1,35,000 यांची बेरीज केली 3,15,000. त्यातून इंटर कंपनी ओइंगचे इकडे 30,000 वजा केले होते ते लेस करा. लेस इंटर कंपनी ओइंग्स 30,000, आउटरला 2,85,000. आणि लास्ट आयटम इन्व्हेस्टमेंट आपण घेत नाही शेअर्स मधली. मग कॅश ॲट बँक आहे 20,000 आणि 10,000. मग घ्या कॅश ॲट बँक अंडरलाईन करून किंवा डॅश करून खालच्या ओळीवर एक्स लिमिटेड 20,000 इनर कॉलमला, वाय लिमिटेड 10,000 इनर कॉलमला, आउटरला टोटल 30,000. आता बॅलन्स शीट ची बेरीज करा आणि बॅलन्स शीट टॅली करा. बॅलन्स शीटच्या दोन्ही साइडची बेरीज ही सारखी आली पाहिजे. ₹4,57,000 लायबिलिटी साइडची बेरीज आलेली आहे. ऍसेट साइडची बेरीज करा. 4,57,000ला बॅलन्स शीट टॅली झालेला आहे.
4,57,000 टॅली टोटल. इथे आपला होल्डिंग कंपनी अकाउंटचा 5वा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. हे बॅलन्स शीट, त्यानंतर आपण ह्या वर्किंग नोट्स केलेल्या आहेत आणि हे कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट हा प्रॉब्लेम होता आणि हे लास्टला आपण बनवलेलं फायनल बॅलन्स शीट. इथे 5वा प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.